कोकणातून परप्रांतीयांना कसं हाकलून लावणार. कोकणाकडे जेव्हा मी बघतो ना तेव्हा इथे प्रामुख्याने ना 4 उद्योग आहेत. एक म्हणजे शेती आणि बागायती, दुसरा उद्योग आहे तो मासेमारी, तिसरा उद्योग आहे तो टुरिझम आणि चौथा उद्योग आहे तो रिअल इस्टेट आणि पाचवा आपण म्हणूया इतर बिझनेसेस. त्याच्यामध्ये अजून बरेचसे बिझनेस आले, पण हे 5 महत्वाचे व्यवसाय आहेत. आता जर आपण बघितलं या व्यवसायांकडे तर शेती आणि बागायती याच्यामध्ये पण तुम्हाला मोठ्या प्रमाणात लेबर लागतं. मासेमारीसाठी सुद्धा ना मोठ्या प्रमाणात लेबर लागतं. कारण कसं बघा, आज आमच्याच किनाऱ्यावरती ना कोणी एकेकाळी ना 7-7, 8-8 रापणी होत्या, पण आज रापणी राहिल्या नाहीत. कारण रापणी ओढायला माणसंच नाही आहेत. आज एका पूर्ण वाडीमध्ये 15 लोक पण नाही आहेत जे एक रापण सांभाळू शकतात. आता सगळेजण छोट्या छोट्या बोटीतून जातात आणि मासे पकडून घेऊन येतात. हा पण एक लेबर इंटेन्सिव्ह बिझनेस आहे. आणि बऱ्याचशे लोक जे मुंबई पुण्याचे त्यांना माहिती पण नसेल, मालवण, वेंगुर्ला, देवगड याच्यामध्ये जे मोठमोठे ट्रॉलर असतात, मोठमोठ्या बोटी असतात, या डीप समुद्रामध्ये जाऊन फिशिंग करतात, तर त्याच्यावरती पण ना मोठ्या प्रमाणात ना परप्रांतीय असतात. आणि आपल्या डोक्यामध्ये जी इमेज झाली ना की परप्रांतीय म्हणजे काय, युपी आणि बिहार. आंबा बागायतदारांकडे मोठ्या प्रमाणात नेपाळी आहेत. फिशिंग मध्ये ना कर्नाटका, केरळ, तामिळनाडू इकडून पण लोक येतात, तिकडे मासेमारीला हेल्प करतात. कारण आज परिस्थिती अशी आहे ना की सिंधुदुर्ग जिल्ह्याची जी पॉप्युलेशन आहे ती अवघी 10 लाख आहे. संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी प्रगत लोके टॉक्सच्या YouTube चॅनेलला व्हिजिट करा.